सिद्धं शुद्धं पणमियं जिनेन्द्रवर्णेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्वरूपणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय परम पूज्य चातुर्वर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवरेक शांत सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। अवधी ज्ञानाचं प्रकरण चाललं होतं आपल्या. त्या अवधी ज्ञानामध्ये देशावधी ज्ञानाचे आणि परमावधी ज्ञानाचे असंख्यात प्रकार आहेत. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं, जे देशावधी ज्ञान आहे सगळ्यात जगन्य देशावधी ज्ञान, ते किती द्रव्याला जाणतं, ते किती क्षेत्रात जाणतं. तर किती द्रव्याला जाणतं म्हणून सांगितलं होतं, औदारिक शरीर विसरसोपचे सहित मध्यम योगानं अर्जित औदारिक शरीराचा कर्मसंचय, शरीराचा संचय त्याला लोकांनी भागायचं. त्याचं जेवढं जे स्कंदाचं प्रमाण येईल त्या परमाणूंचं, तेवढ्या परमाणूंच्या स्कंदाला ते जाणू शकते. त्याच्यापेक्षा छोट्याला जाणत नाही, त्याच्यापेक्षा सूक्ष्मला जाणत नाही. जे औदारिक शरीराचा तापला आहे ना, जसं संचय त्यातला मध्यम योगानं अर्जित घ्यायचं. यात आपला औदारिक शरीर संचयच आहे की विसरसोपचे सहित आहे. तर त्यातला लोकांना पुन्हा भागायचं, म्हणजे त्याचे असंख्य तुकडे करायचे अनंत अनंत परमाणूंचे, त्यातला एका भागाला जाणं. आणि क्षेत्र किती जाणतं मी सांगितलं होतं, तर जेवढी जगन सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त जीवाची जगन्य अवगान आहे, तेवढ्याच तेच जगन्य अवगान आहे, तेवढ्या क्षेत्रातलंच जाणते. त्याच्या बाहेरच्या क्षेत्रातलं जाणू शकत एवढंच म्हणजे एवढं पण नाही दाखवायला. ते एकदम एवढ्याशा भागाचा पण असंख्यात्व भाग, म्हणजे हे घणांगुल ह्याचा असंख्यात्व भाग घ्यायचा, ह्याचे असंख्य तुकडे करायचे. तेवढ्या एका भागाला ते तेवढ्या क्षेत्रातलं जाणू शकते, एवढ्या क्षेत्रातलं पण जाणू शकत नाही. पुढचं खूप अवधी ज्ञान, गणांगुलाला जाणणार अवधी ज्ञान ते खूप पुढचं आहे. तर काय सांगतात आता पुढं 380 नंबर गात आहे. अवरोगाहणमाणं उत्सेहंकुल असंक भागस सोईसय घनपदरं बोधिहुत खेत समकरणे अवरोगाहणमानं उत्सेहंकुल असंक भागस सोईसय घनपदरं बोधिहुत खेत समकरणे. ते सांगितलं पण की जगन्य अवगाहनेचं जे प्रमाण आहे सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तचं किती आहे, ते उच्छेद अंगुलाचा असंख्यातवा भाग. तो काय घ्यायचा, सुईसय घनपदरम, त्याचा घनप्रत सूच्यंगुलाचा उच्छेदांगुल घ्यायचं. उच्छेदांगुलाचं जे सूच्यंगुल त्याच्या असंख्यीकरण करणं म्हणतात त्याला. तर त्याचं जे प्रमाण आहे तो घनांगुलाचा असंख्यातवा भाग. हे लांबी किती, सूच्यंगुलाचा, हे सूच्यंगुल आहे 2 म्हणजे त्याचा असंख्यातवा भाग. ही रुंदी किती, ती पण सूच्यंगुलाचा असंख्यातवा भाग.
आणि उंची किती ते पण सूच्यंकुलाचा असंख्यात्व. या तिन्हीचं समीकरण केल्यानंतर किती येणार? तो घनांगुलाचा असंख्यात्व भागच असणार. घनांगुल त्याचा असंख्यात्व म्हणजे घनफळ. असं त्याची लांबी रुंदी उंची माहित नाही असं म्हणून सांगितलं होतं, परंतु या तिन्हीचं समीकरण केल्यानंतर जे उत्तर येते ते घनांगुलाचा असंख्यात्व भाग. तेवढी ह्याची जगण्या देशावधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. एवढंच लांब, एवढंच रुंद, एवढंच असं नाही, परंतु ह्याचं आपण समीकरण केल्यानंतर जे असेल म्हणजे वाकडं तिकडं पण असेल, कुठल्या पण आकारामध्ये असेल, नियत आकार नाही तिथं. जगण्या अवघाण्याचं नियत आकार नाही, परंतु आपण ज्यावेळेला क्षेत्राचं हे काढतो, घनफळ काढतो, त्यापेक्षा सूच्यंकुलाचा असंख्यात्व भागाचा घन करायचा. आणि त्याच्यामध्ये आता 3 लक्षात घ्यायचं. अंगुल 3 प्रकारचं ते सांगणार, ते पुढे पण सांगणार. अंगुल 3 प्रकारचं. एक उच्छेद अंगुल, एकदा लक्षात घ्या म्हणजे पुन्हा पुन्हा उच्छेद अंगुल, आत्मांगुल आणि प्रमाणांगुल. तसं ते आपण कधी सोडून दिले मधनं, ते राहिलेच उच्छेदांगुल, आत्मांगुल आणि प्रमाणांगुल असे 3 प्रकारचे अंगुल आहेत. उच्छेदांगुल कशाला म्हणायचं? 8 यव, जो म्हणतात त्याला हिंदीमध्ये, तर त्या 8 यवांचा जेवढी लांबी असेल, एक प्रदेशच त्याची जाडी घ्यायची आणि लांबी किती घ्यायची? 1 अंगुल. म्हणजे 8 यव ठेवायचे जवळजवळ. आपण जवळजवळ यव ठेवले 8. तर जेवढी ही लांबी होते तेवढं त्याची एक लांबी, फक्त जाडी नाही घ्यायची, एक प्रदेश प्रमाणच घ्यायची, तर त्याला म्हणायचं उच्छेदांगुल. हा. आणि आत्मांगुल म्हणजे आता उत्सर्पिणीच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला अंगुलाचं प्रमाण सगळ्यांचं समान असत नाही. आपलं हे जे अंगुल आहे, आता कोणाचं 8 यव होईल, कोणाचं कमी जास्त किती पण होईल. तर ज्याला भरत चक्रवर्तीचं होतं तर त्याचं अंगुल मोठं. त्याच्यानंतर समजा आता मध्य काळामध्ये जे झाले त्यांचं अंगुल त्याच्यापेक्षा कमी 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 होत आलं ना असं. तर ते त्या काळातलं त्या पुरुषांचं जे अंगुल असेल त्याला आत्मांगुल म्हणायचं. आणि प्रमाणांगुल, तर ह्या उच्छेदांगुलाला 500 पट करायचं, गुणायचं. म्हणजे ह्या 8 यवाचं 1 अंगुल आहे, ह्याला 500 पट करायचं. तर ते जे प्रमाण येईल त्याला म्हणायचं प्रमाणांगुल. म्हणजे भरत चक्रवर्तीचं जे अंगुल आहे, 500 धनुष्य उंची त्याची असते, त्याचं जे अंगुल आहे ते प्रमाणांगुल म्हटलेलं आहे. मग त्या उच्छेदांगुलाच्या 500 पट असतं. मग ह्या उच्छेदांगुलानं त्या क्षेत्रातल्या वगैरे जीवांच्या शरीराची उंची मोजली जाते. नाही, उच्छेदांगुलानं सगळंच म्हणजे मोजलं जाते. आणि आत्मांगुलाच्या द्वारे त्या काळातल्या जीवांच्या शरीराची उंची वगैरे मोजली जाते. आणि प्रमाणांगुलाच्या द्वारे आता जे पुढे येणार आहे ना, प्रमाणांगुलाच्या द्वारे मोजले जाते. जिथं सांगतात उच्छेदांगुल, आता पुढच्याच गाठेमध्ये सांगणार आहे हिचा अंगुलाचा असंख्यात्व भाग म्हणजे कोणता अंगुल घ्यायचं, तर ते सांगितलं त्याने. उच्छेदांगुलाचा असंख्यात्व भाग, हे उच्छेदांगुल आहे ना, ह्याचा असंख्यात्व भाग रूप ते. मग आता सूच्यंगुल हे नाव आलं, हे 3 अंगुल झाले. तर सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल असे 3 नाव आले पुन्हा. सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल. ह्या तिन्हीचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळे आहे. उच्छेदांगुल म्हणजे 8 यवाची एक लांब रेषा, त्याला म्हणायचं उच्छेदांगुल. नंतर आत्मांगुल म्हणजे कमी जास्त कोणाचं पण असेल, जसं माप असेल त्याला अनुसरून घेणार. आणि प्रमाणांगुल हे 500 पट आहे. आता ह्या अंगुलाचेच 3 प्रकार करायचे, तिन्हीचे पण सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुल.
उच्छेदांगुलाच्या अपेक्षेने घेतलं तर काय होणार? सूच्यंगुल म्हणजे 8 यवाची एक लाईन, हे उच्छेदांगुलाचं सूच्यंगुल. आणि ही ह्याच्या 500 पट एक लाईन, त्याला म्हणायचं प्रमाणांगुलाचं सूच्यंगुल. आणि आत्मांगुलाचं प्रत्येकाचे वेगवेगळं असेल, 1 फूट असेल, कुणाचं 2 फूट असेल, कुणाचे कशी उंची असेल त्याला अनुसरून असेल. तर हे सगळ्याचं सूच्यंगुल होणार. आणि एवढ्याच ह्याची रुंदी घ्यायची, लांबी आणि रुंदी दोन्ही, तर त्याला काय म्हणणार? प्रतरांगुल. म्हणजे सूच्यंगुलाचा वर्ग तो प्रतरांगुल. म्हणजे एक उच्छेदांगुल लांब आणि एक रुंद, याला म्हणायचं प्रतरांगुल. 10 बाय 10 आपण फरशी म्हणतो की बसवायचे, तर ती 100 फूट झाली, तसं त्याला म्हणायचं प्रतरांगुल. मग हे तिन्हीच पण येणार, उच्छेदांगुलाचं प्रतरांगुल, आत्मांगुलाचं प्रतरांगुल आणि प्रमाणांगुलाचं प्रतरांगुल. म्हणजे 8 यव प्रमाण लांब आणि रुंद जो हे एक चिप म्हणजे एक तुकडा, तर त्याला एक प्रतर हा प्रतरांगुल. तर त्याला म्हणायचं प्रतरांगुल. म्हणजे अंगुल गुणिले अंगुल म्हणजे प्रतरांगुल. आणि अंगुलाचा घन त्याला म्हणायचं घनांगुल. उच्छेदांगुलाचा घन केला तर उच्छेदांगुलाचा घनांगुल होणार, आत्मांगुलाचा घन केला तर त्याचा अंगुल होणार, आणि प्रमाणांगुलाचा घन केला तर म्हणजे 500 पट त्याच्या उच्छेदांगुलाच्या 500 पट लांब. म्हणजे जवळजवळ कसं होतंय, एक उच्छेदांगुल म्हणजे पाऊण इंच होतोय. किती होतंय? पाऊण इंच. इंचाच्या आता कारण आपल्याला दुसरं कळत नाही ना, पाऊण इंच होतोय. आणि पाऊण्याला 500 ने गुणा म्हणजे 450. 3/4 गुणिले 500 म्हणजे 4 ने भाग केला तर 125 येणार. आणि 125 गुणिले 3 म्हणजे 375 आहे. 375 इंच. 375 इंचाचं एक प्रमाणांगुल होणार. मग तेवढं लांब रेषा घेतली तर ते सूच्यंगुल झालं प्रमाणांगुलाचं. तेवढंच आता रुंदी पण तेवढीच घेतली तर काय होणार? प्रमाणांगुलाचं प्रतरांगुल. आणि तेवढीच उंची घेतली तर ते प्रमाणांगुलाचं घनांगुल. म्हणजे हे 3 अंगुलाचं प्रमाण वेगळं आणि ह्याच अंगुलाचे सूच्यंगुल, प्रतरांगुल आणि घनांगुलाचे. हे सगळ्यांना स्पष्टता नसते ह्याच्यामध्ये. कधी आता उच्छेदांगुल घ्यायचं, काय सूच्यंगुल घ्यायचं, काय प्रमाणांगुल घ्यायचं, ते स्पष्ट असं लक्षात ठेवायचं. अंकुल 3 प्रकारचे आहे. पाऊण इंच. त्याचं कसं केलंय, 24 अंगुल म्हणजे 1 हात होतोय ना. हा 1 हात होतोय. कारण का एक हात होत, म्हणून मग त्याचं पाऊण इंच येतं असं काढलं. आता पुढे तेच सांगते, म्हणजे हे सामान्य आचाराने मी सांगितले की आम्हाला लांबी रुंदी उंची माहित नाही, परंतु त्याचं जर समीकरण केलं त्याच्या क्षेत्राचं तर ते उच्छेदांगुलाचा असंख्यातवा भाग येतो. सूच्यंगुलाने घनप्रतल होते त्यांचं. तिथं संदृष्टी ह्याचीच दिलेली आहे. म्हणजे उच्छेदांगुलाचा पण आपण सूच्यंगुलच घेणार ना. उच्छेदांगुल असलं तर त्याला फक्त 500 पट करतात प्रमाणांगुलसाठी. त्याच्या 500 गुणा करायचं. आता कुठलं पण जे प्रमाण असेल ना, आता 8 येऊ म्हणजे 1 अंगुल आहे उच्छेदांगुल. आणि मग ह्याला उच्छेदांगुलाला 500 ने गुणायचंय. कुठलं पण ज्याला जे प्रमाण येईल ना उच्छेदांगुलाचं, त्याला प्रमाणांगुलामध्ये करायचं असेल तर त्याला 500 ने गुणायचं म्हणजे प्रमाणांगुल. उच्छेदांगुलाची वेगळी संदृष्टी दिली नाही. ह्या सूच्यंगुलाची संदृष्टी 2 आहे, प्रतरांगुलाची 4 आहे आणि घनांगुलाची 6 आहे. म्हणून तर घनांगुलाचा असंख्यातवा भाग घेतात ना, सूक्ष्म निगोलब्ध पर्याप्तताची जगण्या अवधारणा. घनांगुलाचा असंख्यातवा भाग आहे. घनांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यातवा भाग केलेला आहे. आता आचार्य पुढे ते स्पष्टता करतायत की आता पुढे अजून अवधी ज्ञानाचे विषयभूत क्षेत्र सांगणार आहे.
तर तिथं कोणत्या वेळेला काय घ्यायचं हे सांगतायत. 381 नंबरची गाथा आहे. अवरम तु ओहिखेत्तम उस्सेहम अंगुलम हवे जम्मा सुमोगाहणमाणम उपरिपमाणम तु अंगुलयम अवरम तु ओहिखेत्तम उस्सेहम अंगुलम हवे जम्मा सुमोगाहणमाणम उपरिपमाणम तु अंगुलयम. आता हे जे जगण्य अवधी ज्ञानाचं क्षेत्र सांगतायत ते उच्छेदांगुलाने घ्यायचं. हा जो घणांगुलाचा संख्यात्व भाग प्रमाणांगुलाचा घ्यायचं नाही. कोणाचा घ्यायचंय? उच्छेदांगुलाचा घणांगुल घ्यायचं, त्याचा असंख्यात्व भाग. आणि कारण का इथं सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्तकाची जगण्य अवगानाची ती जगण्य क्षेत्र सांगितले ना. सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्तकाची अवगाना उच्छेदांगुलानं मोजले, प्रमाणांगुलानं नाही. म्हणून सुमोगाहणमाणम सूक्ष्म अवगान निगोद लब्ध प्राप्तकाच्या जगण्य अवगानाचं प्रमाण उच्छेदांगुलानं केलेलं आहे. म्हणून हे जे जगण्य अवधी ज्ञानाचं क्षेत्र सांगितलं ते उच्छेदांगुलाचं आहे. उपरिपमाणम तु अंगुलयम. आता पुढे अंगुलाचं जे भेद करून अंगुल प्रमाण क्षेत्र वगैरे सांगणार. पुढे म्हणजे अवधी ज्ञानाचे पुढचे भेद सांगतील ना, तर त्याचं प्रमाण 1 घणांगुल आहे असं सांगितलं तर त्यावेळेला प्रमाणांगुल घ्यायचं, उच्छेदांगुल घ्यायचं नाही. भरत क्षेत्र असंख्याद्वीप समुद्र तर त्या प्रमाणांगुलाच्या द्वारे ते घ्यायचं. संख्या घनांगुल वगैरे सांगतील तर ते प्रमाणांगुल घ्यायचं, त्या ठिकाणी उच्छेदांगुल घ्यायचं नाही. जगण्य अवधी ज्ञानाचं क्षेत्र उच्छेदांगुलानं घेतलेलं आहे. उच्छेदांगुलाचा घणांगुल घ्यायचा आणि बाकीचं पुढे जे प्रमाण सांगणार आहेत अवधी ज्ञानाच्या क्षेत्रांचं ते प्रमाणांगुलानं घेतलेलं आहे, प्रमाणांगुलाच्या आश्रयानं असं पुढे सांगतात ते. ते झालं शरीर, घर, ग्राम, नगर आदिकाचं प्रमाण उच्छेदांगुलानं आहे असं परमागमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्या जग सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्तकाची जगण्य अवगान म्हणजे त्याची शरीराचीच अवगान आहे ना, म्हणून ती उच्छेदांगुलानं घ्यायची. आणि वरचे पुढे सांगणार आहेत आता अंगुलाचा असंख्यात्व भाग वगैरे, अंगुलाचा संख्यात्व भाग वगैरे ते प्रमाण प्रमाणांगुलानं ग्रहण करण्याचे आहे. हे करता येणार नाही ना प्रमाणांगुलांची तिथं गरजच नाही. सूक्ष्म लब्धी सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्तकाची अवगानाचे ते उच्छेदांगुलानं मोजलेले आहे. बरोबर आहे ना तिथे, कारण हे जर प्रमाणांगुल किंवा हे जर उपयोग नाही 500 नव्हतं नाही त्यांचा पण आपण भाग काढू शकतो की, परंतु तिथं जे सांगताना त्यांनी सांगितलं ते घना उच्छेदांगुलाच्या जो घन आहे त्याचा पण असंख्यात्व भाग आहे. प्रमाणांगुलाचा पण असंख्यात्व भागच येईल, परंतु ते जगण्य अवगानाचं प्रमाण सांगताना उच्छेदांगुलाच्या घनांगुलाच्या असंख्यात्व भागाचं सांगितलेलं आहे. तर त्याचे 5 पट केलं मग आपण हे उच्छेदांगुल म्हणजे संख्यात्व भाग झाला ना, प्रमाणांगुलाचा संख्यात्व भाग झाला उच्छेदांगुल. मग त्याचा उच्छेदांगुलाचा असंख्यात्व भाग म्हणजे प्रमाणांगुलाचा पण असंख्यात्व भागच येणार तिथून, परंतु ते त्या प्रमाणांगुलानं सांगितलं ना, उच्छेदांगुलाच्या द्वारे सांगितलं. आता पुढे सांगतात म्हणजे त्याचं तिन्हीचं ठरलेलं आहे. ह्या उच्छेदांगुलाच्या द्वारे शरीराची उंची, घर, उंच उंच सगळे येतात ना त्याच्यामध्ये, एवढं योजन आहे तेवढं आपण त्याचं ग्राम, नगर इत्यादिकाचं प्रमाण येते ते उच्छेदांगुलानं मोजायचं. हा आणि ह्याच्याद्वारे काय मोजतात ते सांगतात पुढे. जे क्षेत्र आहेत भरत आदी क्षेत्र, द्वीप, समुद्र हे सगळे प्रमाणांगुलानं. भरत क्षेत्र 1 लाख योजन आहे, हे जम्बूद्वीप म्हणजे ते प्रमाणांगुलानं घ्यायचं 1 लाख योजन, उच्छेदांगुलानं नाही घ्यायचं. क्षेत्राची लांबी रुंदी हा प्रमाणांगुलाच्या द्वारे होणारे योजन घ्यायचं. पुढे आता 382 नंबरची गाथा आहे. अवरोही खेत मध्ये अवरोही अवरदव मवगमयी
गाहो उत्से हा संक गणपदरो अवरोहिकेत मज्जे उससे शंख जगने दोन सांगितलं, जगने अवधी ज्ञानाचं क्षेत्र आणि जगने अवधी ज्ञानाचं द्रव्य, दोनचं प्रमाण सांगितलं ना. मग आता जगने अवधी ज्ञानाचं क्षेत्र किती सांगितलं? सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाची जेवढी अवगान आहे तेवढं. आणि द्रव्याचं प्रमाण काय सांगितलं? जगन द्रव्याचं ते अवधारी शरीराचा जो संचय आहे त्याला लोकांनी भागायचं, असंख्य तुकडे करत त्यातला एक भाग आला. मध्यम योगाने संचित, कारण का उत्कृष्ट योगाने संचित केलं तर मोठं होईल अवधारी शरीर, मध्यम योगाच्या द्वारे संचित आहे तर ते छोटं होणार. मग त्यामध्ये सांगायचं काय आहे? क्षेत्र एवढे समजाय, सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाची जगने अवगान एवढी आहे असं मानूया आपण, एवढं आहे. आणि त्यामध्ये द्रव्य जे आहे ती द्रव्याची अवगाना, ते जे अवधारी शरीराचा जो मध्यम योगाने झालेला संचय आहे त्याला लोकांना भाग द्यायचा, तो जो छोटा स्कंद आहे तो त्याची द्रव्याची अवगाना एवढी आहे समजा. सूक्ष्म द्रव्य तर एवढ्या क्षेत्रातलं जाणेल आणि एवढ्या क्षेत्रामध्ये स्थित असणारे एवढ्या द्रव्याला, एवढ्या सूक्ष्म द्रव्याला, ह्याच्यापेक्षा सूक्ष्म द्रव्याला जाणणार नाही. परंतु आता समजा दुसरा कोणता तरी स्कंद एवढा पूर्ण क्षेत्रभर तेवढ्याला जाणेल की नाही? जाणेल, जाणू शकेल. एवढ्या छोट्याला जे जाणतंय ते तेवढ्या मोठ्याला जाणू शकते. म्हणून ते सांगितलं त्याने, जगने अवधी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगने द्रव्याला ते जाणतं, त्याच्यापेक्षा छोट्या द्रव्याला जाणणार नाही. तद्दवसावगाह उत्से असंग गणपतरो, ते सांगितलं त्या द्रव्याचा जो अवगा आहे म्हणजे ह्या द्रव्याचा अवगारात तो पण गणांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे आणि क्षेत्राची अवगाना ती पण गणांगुलाचा असंख्यात्वा भाग आहे. परंतु क्षेत्राची मोठी आहे आणि द्रव्याची छोटी आहे. त्याच्या एवढ्या क्षेत्रामध्ये कितीतरी ते छोटे स्कंद येऊ शकतील, अनेक स्कंद येऊ शकतील. हे जे आहे ना, आता एवढे आपण एक कल्पना केली तर हे एक मोठं काढते जरा, हे जगने क्षेत्र आहे आणि हे जगने द्रव्य आहे. कितीतरी द्रव्य येतील ना ह्याच्यामध्ये, तर त्या द्रव्याच्या अवगाना त्या क्षेत्राच्या अवगानापेक्षा छोटे. मग त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या त्या जगने द्रव्याला ते जाणतं आणि त्या जगने द्रव्यापेक्षा जे मोठे स्कंद आहेत तर ते किती मोठ्या स्कंदाला जाणणार? याच्या बाहेर समजा एवढा स्कंद असेल, आता एक स्कंद एवढा मोठा आहे समजा, एवढ्या सगळं जाणेल का? त्या स्कंदातलं एवढ्या क्षेत्रामध्ये जेवढा भाग येईल त्या द्रव्याचा तेवढ्याला जाणणार, त्याच्या बाहेरच जाणणार त्या क्षेत्राकार. मग क्षेत्र मोठं होईल ना त्याचं. तर क्षेत्रापेक्षा मोठी अवगानाच्या द्रव्याची असेल तर त्या द्रव्याला ते बाहेरच्या द्रव्याला जाणू शकणार नाही. एक नारळ आहे, त्या नारळाचं समजा क्षेत्र मोठं आहे आणि त्यामध्ये ज्ञानाचं क्षेत्र छोटं आहे, तर त्या नारळाच्या तेवढ्या भागाला जाणार, त्यापेक्षा मोठ्या बाहेरच्या स्कंदाला जाणू शकणार नाही. छोटे को जान सकते तो बड़े को जानेगा. तो क्षेत्र बड़ा हो जाएगा ना उसका. जगन सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त जीव का जो जगन अवगान है उसको क्षेत्र का प्रमाण कहा, उस क्षेत्र से बड़े द्रव्य को जानेगा तो क्षेत्र बड़ा हो जाएगा ना. हाँ. तो उस क्षेत्र के बाहर को कैसे जानेंगे? हमारा ये प्रश्न था अभी, ये जगन क्षेत्र जाता है. हाँ. जगन को जाता है ना. हाँ. अब इसका क्षेत्र वो बढ़ता जाएगा ना एक एक प्रदेश में. ये जो सूक्ष्म लोगों निगोदिया का जितना उसने जगह घेरी है उसको जान रहा है, तो ये तो इतने बड़े के मुकाबले बहुत छोटा है. जब इसको जान रहा है तो इतने बड़े क्षेत्र को उसका तो बहुत बड़ा हो गया वो, तो उसका क्षेत्र इतने स्कंद तो जानेगा, इतने स्कंद को तो जान सकेगा. हाँ. जितना क्षेत्र है उतना. हाँ. लेकिन उस क्षेत्र के बाहर जो द्रव्य का अवगाना होगी, हाँ, तो उसको कैसे जानेगा? ये सूक्ष्म अवगान है ना, उत्कृष्ट थोड़ी है.
उत्कृष्ट नहीं, हमारा कहना क्या है, अवधिक ज्ञान जो जगन अवधिक ज्ञान है, हाँ। इतने इतने खड़ों को जाने का क्या नहीं, नारद को जाने का क्या, माइक को जाने का क्या, जगन अवधिक ज्ञान। जगन में जब सूक्ष्म निगोदिया की अवगाहना को जान रहा है, हाँ। और तो इतनी बड़ी अवगाहना को जानने में क्या बाधा है? नहीं जानेगा, क्योंकि क्षेत्र बड़ा हो जाएगा। छोटी को जानना तो बड़ी को क्यों नहीं जानेगा? वो द्रव्य की अपेक्षा है, हाँ। वही बता रहे हैं हाँ। कि बड़े द्रव्य को जान सकता है, हाँ। लेकिन क्षेत्र भी जान देखना पड़ेगा ना। हाँ। द्रव्य और क्षेत्र दो अलग अलग है। हाँ। द्रव्य और क्षेत्र, हाँ। द्रव्य तो है वो औदारिक शरीर का संचय जो, और उसका असंख्यात्व भाग है, और एक क्षेत्र है वो सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त की अवगाहन है। तो ये अवगाहना बड़ी है और द्रव्य की अवगाहना छोटी हाँ, है। बिल्कुल ठीक है। हाँ, तो इस क्षेत्र के भीतर इतने छोटे द्रव्य को जानेगा, इसे छोटे द्रव्य को नहीं जानेगा। हाँ, ठीक है। तो इससे बड़े द्रव्य को जान सकता है, लेकिन हाँ। बड़े द्रव्य को, कितने बड़े द्रव्य को जानेगा? हाँ। जितनी क्षेत्र की अवगाहन है उससे बड़े द्रव्य को नहीं जानेगा। हाँ, ठीक ठीक हाँ। ठीक ठीक है। उसके बाहर के द्रव्य को नहीं जानेगा। ठीक है। ये बता रहे हैं। बिल्कुल ठीक। ये क्षेत्र इतना है और द्रव्य समझो हमारा इतना बड़ा है, हाँ। तो इसके बाहर इतना कट होकर के इतने कोई जानेगा। बिल्कुल। अवगाहना मोठी असल्यामुळे तसं नाही त्याचं. हाँ? द्रव्याची अवगाहना मोठी आहे. द्रव्याची अवगाहना छोटी आहे, क्षेत्राची म्हणजे आता मोठी. बाहेर जे आता ते मोठं अवगाहना मोठी झाली त्याची. हा. मग त्याचं तेवढ्या मोठ्या द्रव्याला मग ते अवधिज्ञानाच्या क्षेत्राच्या बाहेरच झालं, तेवढ्या क्षेत्रातलं जाणणार ते, त्यामुळे त्या मोठ्या द्रव्याला जाणू शकणार नाही अवधिज्ञान. असं त्याचं हे नाही का, म्हणजे अवगाहना मोठी असली तर त्याला जास्त हे राहणार नसतं. क्षेत्राच्या बाहेरच जाणार नाही, जगाने क्षेत्र जेवढं आहे त्याच्यात तेवढंच जाणार. चालेल. पुढे जा ना, 82 झालं. 82चं पण ते हे सांगायचं आहे. हा. भुज कोटी हा, हेच आपण मगाशी केलं होतं ना, ते चौकोनाने खंड काढलं होतं की त्याला एकाला भुज म्हणायचं, एकाला कोटी म्हणायचं आणि एकाला उंची. आपण हे काढलं होतं ना मगाशी. याला म्हणायचं वेद, याला म्हणायचं भुज, याला म्हणायचं कोटी. लांबी, रुंदी आणि उंची. वेद म्हणजे लांबी, वेद म्हणजे उंची. उंची. उंची याला म्हणायचं उंची, हा. याला म्हणायचं भुज म्हणजे लांबी, आणि याला म्हणायचं रुंदी म्हणजे कोटी. म्हणून मगाशी केलं ना त्यांनी हे सांगितलं, क्षेत्राच्या अवगाहना सांगताना सुच्चंगुलाचा असंख्यात्व भाग गुणिले सुच्चंगुलाचा असंख्यात्व भाग गुणिले सुच्चंगुलाचा असंख्यात्व भाग केला, आणि द्रव्याची अवगाहना ह्याच्या पण असंख्यात्व भाग. आणि त्या क्षेत्रामध्ये असंख्यात द्रव्य येतील, छोटे द्रव्य असंख्यात द्रव्य येतील, कारण ह्याची अवगाहना ह्याच्यापेक्षा असंख्यात्व भाग आहे, हे त्याच्यापेक्षा असंख्यात्व भाग घेतला द्रव्याची अवगाहना. हे असंख्यातनं परत भागलं ना, त्याच्यापेक्षा छोटं झालं. द्रव्याची अवगाहना छोटी आणि क्षेत्राची अवगाहना मोठी. दोन्ही पण घनागोलाचा असंख्यात्व भागच आहे. हा. भुज आणि कोटी कुठलं पण घेऊ शकता तुम्ही, दोन्ही सारखंच असते ना, भुज कोटी. हा. चौरस भुज आणि कोटी समोरासमोर असतात दोन्ही. त्याला लांबी आणि कोटी म्हणजे रुंदी. तसं म्हणजे भुज कोटी दोन्ही असं घेतात समोरासमोरचे. आता हे आपली फरशी आहे, हे तर भुज आणि ही कोटी असं. आता पुढे काळाच्या अपेक्षेने किती जाणते ते सांगतात. जगने द्रव्य सांगितलं, जगने क्षेत्र सांगितलं, आता जगने काळ किती आहे त्याचं प्रमाण सांगतात. आवली असंख्य भागम वेद भविष्यं च कालदो अवरम ओहि जानति भावे काल असंख्येच भागं तु
काल असंख्येत्य भागवतो आवली असंख्य भागम तीन भविष्यंच कालो भवदम् ओहि जानति भावे काल असंख्येत्य भागवतो कालदो अवरम आवली असंख्य भागम. काळाच्या अपेक्षेने जगाने अवधी ज्ञान किती जाणू शकते तर आवलीचा असंख्यात्व भाग. आता आवली किती छोटे आणि त्याचा असंख्यात्व भाग तेवढ्याच काळातलं मागच्या पर्याय आणि पुढची पर्याय तीद भविष्य म्हणजे ते कळणारच नाही अवधी ज्ञान. मला तर असं नेहमी वाटते एवढं छोटं अवधी ज्ञान आहे ना ते झाले हे लक्षात पण येणार नाही त्याची जीवनात, परंतु आहे तो क्षोक्षम एक प्रकारचा. तर मागचं ते बोनस पर्यंत सगळं काळ निघून जाणार. मागचे आवलीच्या असंख्यात्व आणि पुढच्या आवलीच्या असंख्यात्व भागाला जाणते ना विज्ञान ते ओही जाणते. आणि भावे काल असंख्येचे भाग भावाच्या अपेक्षेने किती आहे तर काळाच्या पण असंख्यात्वा भाग बहुत छोटा. भावाला जाणते. जगन्य काळ आणि जगन्य भाव. आणि आवली दोन मांडली ना काळ आवली काल आवलीचा असंख्यात्वा भाग आवली भागिले असंख्यात. ज्या आवली म्हणजे आपण किती सांगतो एक निमेष नव्हेपर्यंत संख्यात करोड आवली होतात. निमेष आपण लावलं त्याच्यामध्ये आणि त्या आवलीचा पण असंख्यात्वा भाग म्हणजे छोटा इथनं असंख्यात्वा भाग. तर आवली म्हणजे दोन संख्या घ्यायची हा असंख्यात्वा भाग ते आता ह्याच्यासारखंच ते पण प्रमाण आहे. आवली म्हणजे तर घणावली घ्यायचं म्हणून 8 घ्यायचं. घणावलीचा असंख्यात्वा भाग हा गणावलीची चिन्ह दिले. आणि म्हणजे एवढ्या भविष्य काळाला आणि एवढ्या भूतकाळातल्या पर्यायाला जाणतात. आता आपली द्रव्याची आता हे गुण गेल्या पर्याय एवढ्या आवलीच्या संख्यात्व भागामध्ये आणि पुढे होणार त्या जगन्य द्रव्याच्याच जे जगन्य द्रव्य आहे त्या जगन्य द्रव्याचे जे भूतकाळात होऊन गेले एवढी पर्याय आणि भविष्य काळामध्ये होणारी आवलीच्या संख्यात्व भाग काळातले पर्याय त्याला जाणता विज्ञान. याच्या मागे असं एक उद्देश एवढं सूक्ष्मत्व आहे एवढं सांगायचं म्हणजे नाही सूक्ष्म नाही खूप छोटं झालं. क्षेत्र काळ तर मोठं व्हायला पाहिजे परंतु हे अवधिज्ञानाचं शोषण खूप छोटं आहे कमी आहे. म्हणजे असं त्याचं भाव असं थोडक्यात की किती हे सूक्ष्म म्हणजे जास्त जाणत नाही काय अजून तुम्ही 1 2 4 भावातला पुढे पाठीमध्ये जाणताय पुढचं जाणताय म्हटलं तर त्याचं महत्व परंतु एवढ्याच काळातलं जाणणार त्याच्या पाठीमध्ये पुढचं काही जाणू शकणार. आणि भाव जो आहे तो जे काळ सांगितला त्याचा पण असंख्यात्व भाग घ्यायचा. आता भाव म्हणजे काय घ्यायचं भाव म्हणजे काय घ्यायचं माताचे त्या द्रव्याची जी वर्तमान काळातल्या अनंत पर्याय आहेत एका वेळेला एका द्रव्याच्या अनंत गुणांचे अनंत पर्याय आहेत. त्या अनंत पर्यायापैकी आवलीच्या असंख्यात्व भाग मात्र पर्यायाला जाणते. एवढे कॅटेगरी आहे त्याच्या पर्यायामध्ये गुण जेवढे आहेत त्या सगळ्या गुणांचे एक पर्याय होते ना वर्तमान मध्ये एका समयामध्ये एका द्रव्यामध्ये जे अनंत गुण आहेत त्या अनंत गुणाच्या अनंत पर्याय आहेत वर्तमानामध्ये परंतु त्या सगळ्याला अवधिज्ञानी जाणू शकत नाही. तर त्यातले असंख्यात पर्याय ना म्हणजे आवलीचे आता जसं एक परमाणू आहे किंवा छोटा स्कंद आहे तो जगन्य द्रव्य ना अवतारिक शरीराचे संचय तर त्याच्यामध्ये स्पर्श आहे रस आहे गंध आहे वर्ण आहे आणखी पुद्गलामध्ये जे गुण आहेत ते असे अनंत गुण आहेत. रूपाचे एक पर्याय आहे त्याचं रूप कसं आहे पिवळा आहे त्याचं रस कसं आहे मधुर आहे. स्पर्शेचे दोन आहेत हा गंधाची एक वर्णाची एक आणि रसाचे हा तर हा अशा त्या आणि बाकीचे पण गुण आहेत अनंत त्याच्या अनंत पर्याय आहेत परंतु त्यातल्या असंख्यात गुणांच्या पर्यायाला जाणणार संपूर्ण अनंत गुणांच्या पर्यायाला जाणू शकत नाही. अवधी ज्ञान आणि परपरे ज्ञानामध्ये अनंताला जाण्याची शक्तीच नाही. शुद्ध ज्ञान मती ज्ञान श्रुत ज्ञानामध्ये संख्याताच्या वर जाण्याची शक्ती नाही. म्हणून 3 भेद पण का केल्याचं केलं ना संख्यात असंख्यात आणि अनंत जिथपर्यंत श्रुत ज्ञानाचा विषय होऊ शकते तिथपर्यंत संख्यात घेतले
जिथपर्यंत अवधिज्ञान मनपरिज्ञान जाणू शकते त्याला असंख्यात संख्या नाव दिली संज्ञा. आणि जे त्यांचा पण विषय नाही, केवळ ज्ञानाचाच विषय आहे, ती संख्या अनंत आहे. म्हणजे असं असं तीन घेतलं ना, संख्या मती आणि शुद्धज्ञानाच्या विषय संख्याताने जाणला जातो. हा ते संख्याताला जाणते शुद्धज्ञान. अवधिज्ञान असंख्याताला जाणतं. हा म्हणजे तिथपर्यंतच ती मर्यादा केली. संख्यात हे कुठपर्यंत, जिथपर्यंत अवधिज्ञान शुद्धज्ञान जाणेल तिथपर्यंत. आणि असंख्यात कुठपर्यंत, जिथपर्यंत अवधिज्ञान मनपरिज्ञान जाणते तिथपर्यंत ते असंख्य. आणि त्यांनी ह्या सगळ्या ज्ञानाचा विषय नाही, फक्त केवळ ज्ञानाचा जे विषय आहे ते अनंत. तो आनंद. अनंत. मग त्या भावापेक्षा अनंत पर्याय आहेत, अर्थ पर्यायी, परंतु त्यातल्या असंख्यात पर्यायानच ते अवधिज्ञानी जाणू शकतात. म्हणून वर्तमान काळात वर्तमान काळातले भाव जे ते वर्तमान काळातलेच घ्यायचं. आता एका वेळेला ॲट ए टाइम अनंत पर्याय आपल्या पण चालू आहेत. एक ही समय हा एक ही समजमध्ये अनंत पर्याय चालू आहेत प्रत्येक द्रव्याच्या. तर त्यातल्या एवढ्या हे काळाच्या अपेक्षेने जे आहे ना त्याचा पण असंख्यात्वा भाग घ्यायचा. काळाचा असंख्यात्वा भाग, ते पण घनावलीचा असंख्यात्वा भागच घ्यायचं, परंतु ह्याच्यापेक्षा कमी. भविष्य आणि भूत पर्याय जास्त आणि वर्तमान पर्याय त्यातल्या कमी घ्यायचे. त्याचा असंख्यात्वा भाग. काल असंख्येचे भागवंतु, भावामध्ये काळाचा पण असंख्यात्वा भाग. एवढ्या पर्यायानं अवधिज्ञान जाणतं. जे जगाने अवधिज्ञानाचं चारही सांगितलं, द्रव्य, क्षेत्र, काल आणि भावाची मर्यादा सांगितली. सूक्ष्म अवधारिक शरीराचा संचय, त्याला लोकांना भाग द्यायचा, तेवढं छोटा स्कंद जाणतंय, द्रव्य झालं. सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्त करायचे जेवढे अवघान आहे तेवढ्या क्षेत्रातलं जाणतंय, हे जगाने क्षेत्र झालं. आणि अवधीच्या असंख्यातला भाग भूत आणि भविष्य पर्यायांना जाणतंय, काळाच्या अपेक्षेने सांगितलं. आणि त्याचा पण असंख्यात्व भाग प्रमाण एवढ्या वर्तमान पर्यायांना जाणतं. हे भावाच्या अपेक्षेनं त्याचा नियम झाला जगन्याध्याय अवधिज्ञान. आता ह्याच्या पुढचं अवधिज्ञान असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं मोठंच होत जाणार सगळं. हे सगळ्यात कमी सांगितलं. तसं आता श्रुत ज्ञानामध्ये सगळ्यात छोटं पर्याय ज्ञान घेतलं ना, तसे इथं अवधिज्ञानातलं सगळ्यात छोटं हे ज्ञान, त्याचे विषय आहे. आता श्रुतज्ञान पर्याय ज्ञान सगळ्यात छोटं सांगितलं. हा त्याच्या आधी अवधिज्ञान असं नाही, कारण श्रुतज्ञान अवधिज्ञान मतिज्ञानपूर्वकच होतं. मतिज्ञानपूर्वकच ते पर्याय ज्ञान होणार, म्हणजे मतिज्ञान पण ते घ्यायचे त्याचे. नाही, मला असं म्हणायचं होतं की जसं आपण एका वेळेला किती ज्ञान असू शकतात, तर क्षमाच्या अपेक्षेने लब्धीच्या अपेक्षेने 4 ज्ञान असू शकतात, परंतु उपयोगाच्या अपेक्षेने एकच होणार. एक केवळ ज्ञान, एक असेल तर केवळ ज्ञान. 2 असतात. मतिशुद्ध अवधी किंवा मतिशुद्ध मनपर्याय आणि मतिशुद्ध अवधी आणि मनपर्याय. आपण केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने तेच घेतो, परंतु पर्याय शुद्ध ज्ञान होण्यापूर्वी जे मती ज्ञान असतं ते एक असतं, त्याला म्हणण्यामध्ये काही बाधा नाही. जे ते सांगितलं की त्याने श्रुत ज्ञानाचे पण भेद केले तर ते मतिज्ञानपूर्वक होते, म्हणून ते मतिज्ञान पण पर्याय ज्ञान रूप घ्यायचं असं सांगितलं. की मागे जे श्रुत ज्ञानाचे भेद केले ना, माता जी का ये कहना, यदि एक ज्ञान होगा वैसे तो केवल ज्ञान होता है, वो कहती है मति ज्ञान भी अकेला हो सकता है. अकेला कैसे होगा? अकेला कैसे होगा मतिज्ञान? शुद्ध ज्ञान पर्याय शुद्ध ज्ञान पूर्व, शुद्ध मती पूर्व, शुद्ध ज्ञान मती पूर्वक होतं. मतिज्ञान श्रुत ज्ञान दोन्ही असणारच ना त्या जीवाला. एक नुसतं मतिज्ञानच कसं असणार? एका वेळेला तर उपयोग कुठे कधी पण एकाचाच असतो, परंतु लब्धी रूपाने 2 असणार ना. पण दोन्हीचा क्षमा आहे, परंतु उपयोग त्याला एकच होणार त्यावेळेला. मतिज्ञान होईल नंतर श्रुत ज्ञान होईल. तसं मग अवधिज्ञान असेल तर एका वेळेला अवधिज्ञान एकच असणार, त्याला मतिज्ञान श्रुत ज्ञान असणार नाही. मनपरिज्ञानाचा उपयोग केला तर मनपरिज्ञान एकच असणार, उपयोग रूपाने एकच असते ज्ञान. मतिज्ञान असण्यामध्ये एक मतिज्ञान नाही, असं नसतं. एक मतिज्ञान नाही घेत. एक म्हणजे केवळ ज्ञानच. आपने पहले भी एक बार चर्चा हुई थी ये स्वाध्याय में, हम चुप रहे थे, पर आज हमको बोलना ही पड़ा. आपके अंदर वो गलत बैठा हुआ है. अकेला होगा तो केवल ज्ञान ही होगा, मति ज्ञान शुद्ध ज्ञान पूर्वक ही होगा.
दोनों ज्ञान होंगे, मध्य श्रुत ज्ञान पर दोनों एक साथ होंगे। और उपयोग जो होगा एक बार में एक होगा, चाहे तो मनपरी ज्ञान होगा, चाहे अवधि ज्ञान होगा, या मति होगा या श्रुति होगा, पर जो एक ही होगा। पर अधिष्ठान अस्तित्व में या तो एक होगा तो केवल ज्ञान होगा, दो होगा तो मति श्रुति होंगे, तीन होंगे तो मति श्रुति अवधि या मति श्रुति मनपरी होंगे, और चार ऐसे होंगे। अकेला मति ज्ञान नहीं हो सकता। त्याचा क्षोभक्षम दोन्हीचा होणार त्या जीवाला। हाँ एकेंद्र जीवाला तर फक्त मतिज्ञानाचा होणार नाही, मतिज्ञान श्रुतज्ञान दोन्हीचा क्षोभक्षम असणार। त्यांनी बुद्धी जीवाला पण हा हा दोन्ही होंगे। पर्याय ज्ञानापासून वाढतंय व पर्याय ज्ञानामध्ये पर्याय ज्ञान हे श्रुतज्ञान आहे, तेवढंच मतिज्ञान पण घ्यायचं, तेवढंच मतिज्ञान त्याच्या पूर्वी होणार, त्याच्या पूर्वी दर्शन होणार, अचक्षु दर्शन। पूर्वी का मतलब ये नहीं कि 2-4 सेकंड पहले, दोनों एक साथ ही होते। नहीं, मति और श्रुति। लब्धि हाँ। एक साथ हो- लब्धि होगी, हाँ, लब्धि लेकिन तो ठीक उपयोग है। एक बार ही होगा। लब्धि तो एक ही बारी होगी, लब्धि तो उसमें होगी, पर दोनों होंगे उस समय, मति श्रुति दोनों होंगे। अलग नहीं होगा, मति अकेला पड़ा हुआ है, ये नहीं हो सकता, ऐसा नहीं होगा। नहीं हो सकता। चलो अब जगने देशावधी ज्ञानाचा विषय सांगितला। आता त्याच्या पुढचं दुसरं ज्ञान देशावधी ज्ञान, असंख्यात भेद होणार ना, प्रत्येकाचा विषय काय होतो ना ते सांगतात। पुढचं द्रव्य क्षेत्र काल भाव 5:30 वाजले कसं कळलं? ओ जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान व आनंद स्वरूप आहे, ज्ञानाचा घनपिंड आहे, ज्ञान सागर आहे। पहा अंतरंगामध्ये फक्त शब्द नाही, त्या शब्दांची वाच्यभूत ही ज्ञानमय वस्तू आहे। मी स्वयं ज्ञानमय वस्तू आहे, स्वतःला ज्ञानमय अनुभवा। मी शरीरमय नाही, सप्त धातुमय नाही, मी रागमय नाही, मी द्वेषमय नाही, शुद्ध चिदानंद स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, शुद्ध एको ध्रुव नमो नमो सीतानंद नमो